हाय गाईज, गुड नाईट अँड वेलकम बॅक टू अनादर व्हिडिओ. तर हा व्हिडिओ असणार आहे कालच्या दिवसासाठी. तर ज्यांनी कालचा कॉलचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यांना माहिती आहे की मी काल घरी होतो, म्हणजे गावी होतो, म्हणजे जळगावला होतो. आणि आजचा हा प्रिव्ह्यू मी देतो आहे आपल्या पुण्यातल्या फ्लॅटच्या किंवा मी जिथं रूमवर राहतो त्या पार्किंगमधनं. तर मी फक्त 2 दिवसांसाठी गेलो होतो, म्हणजे शुक्रवार आणि शनिवार. दोन्ही दिवस माझा वीक ऑफ होता. आज मला वर्किंग होतात, मी आज रिटर्न आलो आहे. तर काल शनिवारच्या दिवशी मी दिवसभर घरीच होतो. त्याचं रिझन असं होतं की काल माझ्या काकांच्या त्यांच्या घरी धोंडा होता. तर मग बाय लक और बाय चान्स मी घरीच होतो. तर मस्त धोंड्याचा आस्वाद घेतला म्हणू शकता. आमरस पुरणपोळीचं जेवण आणि त्यानंतरनं झोप जन्नत होती. तर बेसिकली कालचा माझा दिवस असा होता की मी सकाळी 8 वाजता उठलो होतो, 8-8:30 वाजता. त्यानंतरनं 9-9:15 आवरलं असेल आणि मग त्यानंतरनं ब्रेकफास्ट केला. त्यानंतरनं मोबाईल बघितला असेल, थोडं घरच्यांसोबत बोलणं झालं, देन आपल्या गायांमध्ये चक्कर मारला होता. आणि हे सगळं करता करता 11-11:30 झाले. त्यानंतर मग मी काकाजानांची ते गेलो होतो आणि तिथं मग सगळे पाहुणे आलेले होते. मग सुरुवातीला त्यांच्यासोबत थोड्या गप्पा झाल्या आणि मग माझे कझन्स आलेले होते, मग त्यांच्यासोबत थोडी मस्ती झाली. आणि मस्ती तर नाही, पण मग थोडेसे गप्पा वगैरे झाल्या अगोदर सगळ्या पाहुण्यांचं. आणि बाकी जे रिलेटिव्ज होते सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो होतो. आणि मग मस्त पोटभर जेवण केलं, म्हणजे शेवटचा आंबा, शेवटची पुरणपोळी म्हणू शकता या सीझनची, म्हणजे धोंड्याच्या सीझनची. आणि मग त्यानंतरनं जेवण केल्यानंतरनं दुपारची झोप, वामकुस्की म्हणू शकता, निवांत झोप. आणि त्यानंतर उठलो असेल मी 5-5:30 वाजता. मग पुन्हा मोबाईल बघितला. मग त्यानंतरनं घरच्यांसोबत गप्पा वगैरे मारल्या. मग रात्री डिनर. मग बॅग भरली. काही तसं बेसिकली मी घेऊन नव्हतो गेलो, पण जेवढं काही घेऊन गेलो होतो. आणि आज सकाळी मला थोडं लवकर उठवलेलं होतं, कारण सकाळी मला रिटर्न यायचं होतं वापस पुण्याला, कारण मला आज वर्किंग होतं. बाकी आजचा दिवस कसा गेला हे उद्याच्या व्लॉगमध्ये कळेलच. तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.